आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये माझी संध्याकाळ, तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये माझी संध्याकाळ, तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये संध्याकाळ, तुझ्यापासून करते सुरू हर एक काम. धन्यवाद करतय मी घेऊन तुझा नाव, आदराने धन्यवाद आज तुझ्याच नव्हे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू तुझे. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलतय हृदयापासून धन्यवाद. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलतय हृदयापासून धन्यवाद. धन्यवाद.
तुझे धन्यवाद 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 येशू तुझे सर्व विश्व तुझा सर्व काही तू रचलासा माका पण तू बनवलासा तुझ्या समान केलासा काय नाही दिलंस तू सर्व काय मिळालं माका बोलतय हृदयापासून धन्यवाद काय नाही दिलंस तू सर्व काय मिळालं माका बोलतय हृदयापासून धन्यवाद 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 तुझे धन्यवाद 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 येशू तुझे धन्यवाद तुझे धन्यवाद 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 तुझे धन्यवाद 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 तुझे धन्यवाद 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 येशू तुझे प्रेज द लॉर्ड. ही वेळ आसा प्रार्थनेची आणि म्हाका विश्वास आसा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार आसास. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण परमेश्वराचे धन्यवाद देऊया आजच्या वचनासाठी. आपण प्रार्थना करूया. उराला बांधरी कांदा पोषा कांदा उरांदा बाशा करकला बांधरी आंदा पोषा कांदा Muranda basta kanda ri ala bonda ri anda busha kanda ri anda busha kanda ri ala bonda ri kanda busha kanda ri anda busha kanda ri ala bonda ri kanda busha kanda ragala banda ri anda busha kanda ri anda busha kanda ri kala bonda ri ala bonda ri oranda basha kanda ri ala bonda ri kanda busha kanda Urakala bandari anda busha kandari ala bundari Uranda basha kandari kala bundari kanda busha kanda Uzandari kanda busha karakala bandari anda busha kanda
Uranda basakandari alabondari kanda bushakanda. Rianda bushakandari alabondari kanda bushakanda. Rianda busakandari alabondari anda bushakanda. Urakalabandari anda bushakanda. Uranda bashakandari alabondari kanda bushakanda. Rianda bushakandari anda bushakanda. Rianda busakandari alabondari kanda bushakanda. Rianda bushakandari alabondari anda bushakanda. Urakalabandari anda bushakanda. Rianda bushakandari alabondari. Uranda bashagandari alabondari kanda bushakanda. Rianda bushakandari anda busakanda. Rianda busakandari alabondari. Rianda bushakandari anda busakandari kalabondari. धन्यवाद धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलो पहिलो प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असो की सुवार्ता न थांबता पसारता असा. स्तोत्र संहिता 22 अध्याय 27 ते 29 वचन सांगता असा, पृथ्वीवरचे सगळ्या दूरदूरच्या देशांतले लोक त्याची आठवण करतले आणि त्याच्याकडे वळतले, आणि राष्ट्रांतले सगळे वंश तुझी उपासना करतले, कारण राज्य परमेश्वराचाच आसा आणि तो सगळ्या राष्ट्रांवर राज्य करता असा. पृथ्वीवरचे सगळे बलवान लोक चेवतले आणि दंडवत करतले. जे लोक धूळ खायत पडतले आणि स्वतःचो जीव वाचवू शकतले नाही, ते सगळे त्याच्या समोर गुडघे टेकतले. प्रेषितांची कृत्ये 28 अध्याय आणि 28 वचन सांगता असा, तर तुमका माहीत असा की परमेश्वराच्या तारणाची कथा परराष्ट्रीयांका पाठवण्यात इली असा आणि ते ऐकतले. प्रार्थना करा आणि घोषणा करा की आमचो अनोखो संदेश जगातल्या देशांमध्ये वेगान पसारता असा आणि सगळ्या शहरांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये आमच्या चर्चची स्थापना केली जाता असा. प्रत्येक जीव आणि जनजातींका पृथ्वीच्या टोकापर्यंत पोहोचवण्याची घोषणा करतो असो की जगभरातले लोक स्वीकारतात असत आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सगळ्या जगात आमचो संदेश आणि सेवकाईच्या अधीन झाले असत. घोषणा करा की ते आमच्या संदेशाची सदस्यता घेतात असत आणि जगभरात आमच्या परमेश्वराचा माणसांचा नुसार सुवार्तेचे राजदूत बनतात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या अंगला प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ राखाला बांधरी आंद पोशाखांदा, ओ रांद बाशाख राखला बांधरी आंद पोशाखांदा, ओ रांद बाशाख राखला बांदा लिखाला बोंदरी कांद पोशाखांदरी आला बोंदरी, ओ रांद बाशाखांदरी आला बोंदरी, ओ रांद बाशाखांदरी आला बोंदरी कांद पोशाखांदा, ओ रांद बाशाखांदरी काला बोंदरी कांद पोशाखांदा, ओ zakaraka banda. Rianda boshaka rakala banda, likanda bosakanda, rikala bunda rikanda boshakanda, randa bashakanda, rikala bunda rikanda boshaka rakala banda, likanda boshakanda, rianda boshaka rakala banda, likanda boshakanda, rianda boshaganda. O ralabanda ri anda bushaga ragalabanda, likanda busakanda ri kalabundari, o ralabanda ri kanda bushakanda ri alabundari, o randa bashaka ragalabanda, likanda busakanda ri anda bushakanda, o randa bashakanda ri kalabundari, o randa bashakanda ri kanda busaka ragalabanda, likanda bushakanda ri kalabundari, o randa basakandari alabundari anda bushakanda, o ragalabandari anda bushaka ragalabanda, likalabundari kanda bushaka ragalabanda, likanda busakandari anda bushakanda, ri anda bushakandari anda busakanda, ragalabandari anda bushakanda. Uranda bashakanda, ri anda bushaka ragalabandari anda busakanda, randa bashakandari alabundari kanda bushakanda. Uragalabandari anda busakanda, ri anda bushakandari alabundari kanda bushakanda, ri anda busakanda. धन्यवाद धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करतो असं आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा आम्ही प्रार्थना करतो असं पहिल्यांदा येणाऱ्यांसाठी आणि नवीन विश्वासी लोकांसाठी. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 5 वचन सांगता अशा तऱ्हेने चर्च विश्वासात वाढत गेला आणि दिवसेंदिवस त्याची संख्या वाढत गेली. परमेश्वराचे आभार माना, विशेष करून आमच्या सगळ्या पहिल्यांदा येणाऱ्यांसाठी, नवीन विश्वासींसाठी जे हिलिंग स्ट्रीमच्या द्वारा आमच्या वांगडा जोडले होते त्यांच्यासाठी. घोषणा करा की त्यांच्यातलं प्रत्येक जण विश्वासात मजबूत होत असत. आमचे ते सेल आणि चर्चमध्ये येत राहतले आणि त्यांची वाढ होत राहतली आणि ते येशू ख्रिस्ताचे एक प्रभावी चेले सेवक बनतले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्याकडे प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. O randa bashaka ragala bandari and the bushakanda. Uzandari and the bushaka ragala bandari and the bushakanda. Uzandari and the bushaka ragala bandari and the bushakanda. Ragala bandari and the bushaka ragala banda. Li and the busaka rakandari and the bushakanda. Uranda bashaka ragala bandari and the bushakanda. Randa bashakandari alabundari and the bushakanda. Ri and the bushaka ragala bandari and the bushaka ragala banda. Lakhanda sikandari and the bushakandari alabundari. Uranda bashaka ragala bandari and the bushakanda. Zi and the ri and the bushakandari and the busakanda. Ri and the bushakandari and the busakandari and the bushakanda. Ri and the busakandari and the bushakanda. Uzaka rakalabanda, li and the bushakanda, ri and the bushakanda, ri and the bushakanda, ri and the busakanda, ri and the bushakanda, ri ala busakanda, ri and the bushaka rakalabanda, ri and the bushakanda, ragalabanda, ri and the bushaka ragalabanda, li and the bushakanda, ri kalabunda, ri and the bushaka rakalabanda, ri and the bushakanda, ri ala busakanda, ri and the bushakanda, ri and the bushaka ragalabanda, ri and the bushakanda, ri and the bushakandari and the busakanda. Urakalabandari and the bushaga ragalabanda. Li and the busakandari ala busakanda. Randa bashaka ragalabandari and the bushaga ragalabanda. Li kanda busaka ragalabandari and the bushagandari and the busakanda. Ragalabandari and the bushaka ragalabanda. Li kanda zikandari ala bundari and the bushaga ragalabanda. Lakanda zikandari alabundari and the bushakanda. Uralabandari and the bushakanda. Ri and the bushakandari kalabundari and the busakanda. Uragalabandari and the bushaga ragalabanda. ओ धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं तिसरं आणि शेवटचं प्रार्थना बिंदू असा 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचं तारण होक हव्या आणि सगळे सत्य ओळखा हवे. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा की ते तारण ग्रहण करत असत आणि सत्याच्या ज्ञानात येत असत. प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्यावर प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. O rakalabandari kanda bushakanda, O randa bashakandari and the bushakanda, Ri and the bushakandari and the busakanda, Ri and the bushaka rakalabandari and the bushakanda, Ri and the bushaka rakalabandari and the bushakanda, Ri and the busaka rakalabandari and the bushakanda, Ri and the busakandari kalabundari and the bushaka rakalabanda, Lakanda zikandari alabundari and the bushaka rakalabanda, Likanda busaka rakalabanda, Likanda bushaka rakalabanda, Oranda
bashakanda. O ragalabandari and the bushagandari alabundari. O ragalabandari kanda bushaga ragalabanda. Lakanda zikanda ri anda bushaga ragalabanda. La zi anda busaka ragalabanda. Uzandari kanda bushaka ragalabandari kanda bushakanda. O ragalabanda. Li anda bushakanda. O ragalabanda zikandari alabundari kanda bushaga ragalabanda. O zandari kanda bushaga ragalabandari kanda bushakanda. Ri anda bushakanda ri anda busakanda. Ri anda bushaga ragalabanda ri anda bushakanda. Ragalabanda ri kanda bushakanda. Ri anda bushakanda ri anda busakanda. O ragalabanda ri kanda bushakanda. Ragalabanda ri kanda bushaka ragalabanda. O zandari kanda bushakanda ri kalabundari. O rakalabanda zikandari alabundari. O randa bashakanda ri kalabundari kanda bushakanda. O randa basaka ragalabanda ri kanda bushaka ragalabanda. O zandari kanda bushaka ragalabandari anda busakanda. O randa bashaka ragalabanda. Li kanda busaka ragalabanda. O randa bashaka ragalabanda ri kanda bushakanda. O randari anda bushaka ragalabandari anda busakanda. O randa bashakanda. O rakalabanda zikara labandri anda bushakanda. O randa basaka rakalabandari anda bushakanda. O rakalabandari anda bushakanda. ओ हालेलुया. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना मी करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तूच माझो सर्व काय माझ्या येशू, माझं जीवन आणि माझा विश्व तूच तूच माझो सर्व काय माझ्या येशू, माझं जीवन आणि माझा विश्व तूच जगतय मी तुझ्यासाठी, कारण तू माझं जीवन जगतय मी तुझ्यासाठी, कारण तू माझं विश्व येशू, 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 तूच माझो सर्व काय माझ्या येशू, माझा जीवन आणि माझा विश्व तूच तूच माझो सर्व काय माझ्या येशू, माझा जीवन आणि माझा विश्व तूच जगतय मी तुझ्यासाठी, कारण तू माझं जीवन जगतय मी तुझ्यासाठी, कारण तू
माझा विश्व येशू 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 हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 6 फेब्रुवारी 2022 आणि आजचा विषय असा पवित्र आत्म्यान भरलेला असणं. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा इफिसकारास पत्र अध्याय 5 वचन 18. हालेलुया. आणि द्राक्षाच्या रसाच्या नशेत रवा नकास, पण आत्म्यान भरले जावा. हालेलुया. जेव्हा मी नुकतीच सेवा कार्याक सुरुवात केलंय तेव्हाही माझ्या आगामी कार्यक्रम असे, तेव्हा माका नेहमी माहिती होता की माका पवित्र आत्म्यान भरून तयार रवाचा लागतला. मी पवित्र आत्म्यान भरान रवण्याचो सराव केलोय. असा भरून इल्यावर नेहमी अलौकिकतेचा दर्शन घडत असा. पण नंतर मी स्वतःशी विचार केलंय, जर वेळोवेळी पवित्र आत्म्यान भरला जाणा इतका अद्भुत असा शकता, तर सतत आत्म्यान भरलेला कसा रवायचा. हालेलुया. तर सामर्थ्य आणि वैभव जा उपलब्ध होता आणि त्या घटना दरम्यान प्रकट होता, माका त्या नेहमीसाठी माझ्या रोजच्या जीवनासाठी हव्या होता. आता मी शोधून काढलंय की आत्म्यान भरलेला असणं खरोखरच नेहमीच असा शकता. आणि मी त्यासाठी गेलोय आणि थैसर रवलय. ह्या पोहण्यासारख्या असा. पोहण्याचो आणि बुडण्याचो एक मार्ग असा. पोहण्याच्या आणि तरंगत रवण्याचो एक मार्ग सुद्धा असा. माका समजला की मी आत्म्यान पोहू शकतय आणि तरंगत रवा शकतय. हालेलुया. मीच शोधून काढलंय की देवाक नेहमी आपल्यासाठी ह्याच वया होता, आत्म्यान भरलेला रवणा, जा अधूनमधून भरला जाण्यापेक्षा खूप सोप्या होता. तो एक सराव असा. तुम्ही कधी कधी आत्म्यान भरान रवण्याचो सराव करण्यापासना ते दररोज भरून जाण्यापर्यंत जाऊ शकतास आणि मग रोज भरान रवणा शिका. इफिसकारास पत्र अध्याय 5 वचन 18 ते 21 चो अभ्यास करा आणि मनन करा. हालेलुया. आणि आत्म्यान कसा भरान रवायचा या जाणून घेवा. या सर्वोत्तम जीवन असा. तुम्ही आत्म्यान भरलेले असान आजारपण, अपयश नाहीतर अभावाच्या वर्चस्व गाजवला जाऊ शकत नाही. तुमका कळत की तुमचो परिणाम सतत वाढत असा. तुमचा जीवन पुढे आणि वरचा असा आणि तुम्ही आशीर्वादानच चालतास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वेळ असं घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकतास. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही घोषणा करा.
मी पूर्णपणान पवित्र आत्म्याक समर्पित आसय आणि दररोज 24 तास त्याच्या पूर्ण प्रभावाखाली आसय. मी माझ्या ख्रिश्चन सेवेत प्रभावी आसय आणि फक्त आशीर्वादांमध्ये आणि पूर्णतेत चालतय आणि माझं जीवन अखंड यश आणि सतत वाढत जाणारा असा. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इस बहन का नाम शीतल जायसवाल है. ये आजमगढ़ उत्तर प्रदेश की रहने वाली है और इनकी गवाही है कि ये दुष्ट आत्मा से पूरे 1 साल से परेशान थी. ये अपने घर पे कोई भी काम करती थी, कहीं भी काम करती थी तो ये बेहोश हो जाया करते थे. 1-2 घंटे 3 घंटे बेहोश हो जाया करती थी. फिर उन्होंने हमारे क्राइस्ट चर्च से चर्च में आया. फिर इन्होंने चर्च किया, यूथ और टीनेजर मीटिंग को अटेंड किया और संडे सर्विस को देखा और जो हमारे लीडर ट्रेनिंग चल रही है उसको इन्होंने 4 क्लास देखा. अभी ये बता रहे हैं कि मैं 4-5 दिन हो गए, ये अभी बेहोश नहीं होती हैं, पूरी तरह से चंगी हैं और ये बहुत खुश हैं, बहुत उत्साहित हैं. इसलिए परमेश्वर का धन्यवाद करती हैं और धन्यवाद करती हैं पास्टर आइजैक अग्रवाल सर का. थैंक यू सर. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. आत्म्यान भरून सामर्थ दिलं, आत्म्यान भरून सामर्थ दिलं. वचनाक देऊन प्रकाश दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. येशू तू माझी बुद्धी असा, तूच माझो स्वर्ग असा.
माझ्याशी तू किती प्रेम केलं, तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, तुझेच धन्यवाद करते, तुझ्या बद्दल विचार करते, तुझेच धन्यवाद करते, तुझ्या बद्दल विचार करते, प्रत्येक क्षणी दिलं तू काय नाही घेतलं, तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, कोण दुसरं गेलो असतो, प्राण देऊन गेलो असतो, कोण दुसरं गेलो असतो, प्राण देऊन गेलो असतो, तू तर आपला सर्व काय दिलं, तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, आत्म्यानं भरून सामर्थ्य दिलं, आत्म्यानं भरून सामर्थ्य दिलं, वचनात देऊन प्रकाश दिलं, तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद देतो प्रभू, तुमच्या भलाईसाठी, तुमच्या करुणेसाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या अनुग्रहासाठी. तुम्ही शांतीचे परमेश्वर आसास. तुम्ही कायम आमका आशीष देव, तुमची भलाई करूसाठी बघतास. सगळ्या जगाचे तुम्ही मालक आसास. सगळ्या जगाचे देश तुमचे आसात प्रभू. तुम्ही सगळ्यात महान आसास. तुम्ही सगळ्यात मोठे आसास. एकमात्र बुद्धिमान परमेश्वर आसास. महिमाचे पिता आसास. नीतिमान परमेश्वर, पवित्र परमेश्वर. धन्यवाद प्रभू. आमचे हृदय कायम धन्यवादाने भरलेले असत की तुम्ही आमच्या आतमध्ये राहतास. धन्यवाद आमका तुमच्या रवाचं स्थान बनवसाठी. धन्यवाद आमका एक पवित्र स्थान बनवसाठी. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो त्यासाठी तुम्ही आम्ही दिलास. सांगतो प्रभू, आमच्याकडे ऐकणारे कान, समजणारे हृदय आणि एक जीभ असा कायम योग्य बोलता. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेच्या ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज लॉर्ड. बसू शकतास. हालेलुया.
जोरात रडा शकतास महिमा, आणि हसू शकतास की तुम्हाला समजतं की तुम्ही आनंदी असा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरासोबत जेव्हा तुम्ही चलतास तेव्हा खूप गरजेचं असा की तुमका माहित होया की परमेश्वर कसा काम करता. कारण जर तुमका नाही माहिती असं परमेश्वर कसं काम करता तर तुम्ही तुमच्या जीवनात परमेश्वराच्या सामर्थ्यात थांबवतालास. परमेश्वर अरब वर्षापासून असा, त्याची एक काम करण्याची पद्धत असा, ती बदलायची नाही असं. प्रेज द लॉर्ड. बुद्धिमानी ह्याच्यात असं की आपण परमेश्वराच्या काम करूच्या पद्धतीक समजू, नाहीतर आयुष्यभर तुमच्याकडे प्रश्न रवतले, असा कशाक झाला, तसा कशाक झाला, असा कधी होतला, तसा कधी होतला. आणि त्याच्या मागे फक्त एकच गोष्ट होतली की तुम्ही कधी परमेश्वराच्या काम करूच्या पद्धतीक नाही जाणूक इच्छिलास. तुम्ही इच्छितस की परमेश्वर तुमच्या प्रकारे चाला होय, ना की तुम्ही परमेश्वराच्या प्रकारे चालशात. आणि सत्य ह्या असा की आपण हैसर परमेश्वरासाठी असो, ना की परमेश्वर आमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जेवढ्या लवकर तुम्ही या समजतालास तेवढ्या लवकर तुम्ही धर्माच्या मानसिकतेतून बाहेर येतालास. कारण धर्म ह्यात शिकवता की प्रभू आमच्यासाठी असा, प्रभू आमच्यासाठी नाही असा, आम्ही प्रभूसाठी असो. प्रभून आमका बनवल्यान त्याच्यासाठी, ना की आम्ही प्रभू बनवलो आमच्यासाठी. जा तुम्ही बनवतास ता तुमच्यासाठी असा, जेणे तुमका बनवलं नसत तो तुमच्यासाठी नाही असा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही चपाती बनवलास तर चपाती तुमच्यासाठी असा का तुम्ही चपातीसाठी असास? विचारतोय परत असे. जर तुम्ही चपाती बनवलास तर चपाती तुमच्यासाठी आहे का तुम्ही चपातीसाठी असास? चपाती तुमच्यासाठी असा, राईट? विचारतोय. जर चपाती बनवलास तर कोण कोणासाठी असा? चपाती आमच्यासाठी असा काय आम्ही चपातीसाठी असो? आम्हाला कोणी बनवले? तर परमेश्वरासाठी आम्ही असो की परमेश्वर आमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. या अशा प्रकारे असं की कोणाच्या शरीरात दुःख होती आणि डॉक्टरकडे जाय आणि डॉक्टर सांगितली ही घे गोळी, आणि तुम्ही इलाज घराकडे गोळीचं चुरू बनवलास, पेस्ट बनवलास, हातार लावलास, गोळी काम करतली. गोळी खय जावचा होता आतमध्ये, ती त्याची काम करूची पद्धत असा. तर तसाच परमेश्वराचं काम करूचं एक पद्धत असा. आणि बुद्धिमान जसं मी तुमका सांगितलंय, जेवढ्या लवकर आपण परमेश्वराच्या काम करूच्या पद्धतीक शिकतलो तेवढ्याच लवकर आपण आपल्या जीवनात पुढे जातलो. प्रेज द लॉर्ड. आठवतं तुमका आपण 2 आठवड्यापूर्वी आपण व्लॉग सुरू केलं ख्रिस्तीपणाचे 3 डायनामिक्स. आठवतं तुमका? तर आपण ते व्लॉग सुरू केलं की ख्रिस्तीपणाचे 3 डायनामिक्स असतात. पहिला काय असा? ख्रिस्तीपणाची यात्रा. दुसरा काय असा? ख्रिस्तीपणाचे काम. तिसरा काय असा? ख्रिस्तीपणाची लढाई. मग 3 गोष्टी तुमका सांगितलं. बोला. ख्रिस्तीपणाची यात्रा, ख्रिस्तीपणाचे काम, ख्रिस्तीपणाची लढाई. परमेश्वर इच्छिता की आम्ही लढाई लढा होय. ही परमेश्वराच्या काम करूची पद्धत असा, पण लोकांका ह्याचे अपोजिट माहिती असा. वर्षापासून शिकवलं गेलं असं की प्रभू तुमची लढाई लढतलो, प्रभू तुमची लढाई लढतलो, प्रभू तुमची लढाई लढतलो. मी म्हटलं ह्या तुमका चुकीचा माहिती असा, चुकीचा माहिती असा. परमेश्वर लढाई लढता, पण कसो लढता? प्रभू जर आज लढाई लढता तो आमच्याद्वारे लढता. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आणि आम्ही नाही लढायचो तर प्रभू पण नाही लढायचो. कारण प्रभू कोणाच्या आतमध्ये राहता? माझ्या आणि तुमच्या आतमध्ये. जण का माझी गोष्ट समजता असा. आज प्रभू बरोबर कसो करता? थोडी ना स्वर्गातून एक हात येता आणि कोणाच्या वरती बसता. आम्ही आणि तुम्ही असं जे कोणाच्या वरती तरी हात ठेवतो आणि तो माणूस बरं होता. तर ज्या प्रकारे प्रभू आमच्याद्वारे काय करता? बरोबर करता. प्रभू पण लढता कोणाच्या द्वारे? आमच्याद्वारे. अंडरस्टँड इट. ख्रिस्तीपणात एक लढाई असा, प्रत्येक ख्रिस्तीक लढाची असा.
कशाला करू तुम्ही बसान रावतला हातार हात ठेवून आणि गोष्टी बदलतले नाही बदलायचे गोष्टींका बदलूसाठी लढाचा लागता. कधी स्वतःक बघा तुम्ही स्वतःमध्ये जे बदलाल आणत होतास त्यांकाच आणण्यासाठी किती टाइम लागलो. जे रात्री झोपतात सकाळी 6 वाजता उठले 9 वाजता उठतात. आपलीच लढाई लढता असत तर तुम्ही म्हणतास प्रभू तुमका उठलो. मी म्हटलंय भला होता तुमचं प्रेज द लॉर्ड हालेलुया. जो प्रभू उठक येऊचो नाही असं तुम्ही असं जे तुमका असून उठायचा लागताला. देर इज अ फाईट. सो देर इज अ फाईट इन क्रिस्टियनिटी. ख्रिस्ती म्हणत एक लढाई असा बाजूस ख्रिस्ती म्हणत एक लढाई असा प्रभूक नाही आमका लढाची असा. कारण म्हाका माहिती आहे ह्या खूप वर्षापासून घातला गेला असा. 50 वेळेस जरी बोलून घेतलं तरी म्हाका माहित नाही किती निघताला. जर ह्याचा असं तर खूप वर्षापासून घुसलेला असं डोक्यात. प्रभू लढतलो फक्त बसा. प्रभू लढतलो फक्त बसा. प्रभू लढतलो फक्त बसा. प्रश्न असा की प्रभू कसं लढतलो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हा 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 शकतास. हा 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 बोला ख्रिस्तीपणाची लढाई प्रत्येकाक लढायची असा. आपण एक लढाईमध्ये असं बघितलेलो की परमेश्वराच्या राज्यात होतं आणि शक्तिशाली काय करतात खेचून घेतात. तुमका तास भेटला तुम्ही खेचू शकतास. जा तुम्ही काढून नाही घेऊ शकणार तर तुमच्याकडे नसतालाच. जर तुमचा असा जर तुमका कोण नाही देऊचो असा प्लेटमध्ये आणून यू गॉट टू फाईट. कारण त्या गोष्टींवरती शैतानांना आदमाच्या द्वारे हक्क ठेवल्या नसा. आता तुमच्याकडे नवीन अधिकार लिहिलेलो असा येशू ख्रिस्तान सांगितल्यानं सगळे जग तुमचा असा. तो खूप वर्षापासून बसलेलो असा तो असोच निघायचो नाही असा. त्यांना जर भाडोत्री असतात आणि 60 वर्षापासून जर राहत असात त्याच्यात भावा निघ तो तुला हय ये घरातून निघासाठी तो माणूस तुमका कायदो आणूचो लागता काय करूचो लागता तो निघतलो तर तेवढंच शरम असा. प्रेज द लॉर्ड. तुमका असा इलास घेवा नाही होता असा टू फाईट. आम्ही बघितलो वचनाच्या भूमीत पण काय गोजा लागला लढाई. त्यांना सांगितलं तुमका मी वचनाची भूमी देतले तो देश धान भरलेलो असा. दही आणि दुधाची दही नदी वाहतात. द लॉर्ड तुमका माहिती आहे का तुम्ही कधी बायबल उठून वाचलास यहोशू प्रॉमिस्ड लँड मध्ये किती लढायचे लागले. वाचा आपली बायबल. यहोशूक प्रॉमिस्ड लँड मध्ये लढायचे लागले. 5च्या भूमीत जाऊन 13 लढाई. ही गोष्ट जी परमेश्वरानं ऑलरेडी दिलेली त्या गोष्टी यहोशूक 13 लढाई लढायचे लागले. जाऊन वाचा 13 लढाई. Joshua 13 battles. प्रॉमिस्ड लँड ती जमीन जी परमेश्वरानं त्यांना दिलेली कनानची जमीन त्यांचा प्रदेश. Yet to fight. जर तो नाही लढतो तर काय नाही होणार असता. चला वाचे यहोशू 1 अध्याय 1 वचनापासून. सुद्धा मोशेच्या मृत्यूनंतर तेव्हा ते सेवक यहोशू जो नूनचा पुत्र होतो का सांगल्यान तो मोशे मेलो आता तर त्याच्यासाठी तू उठ आता कमर बांध. हो बाजूला सांगा कमर बांध आणि जाऊन झोप. कमर बांध या सगळ्या प्रजेसोबत त्याच्या पलीकडे जाऊन त्या देशात जा जका मी त्यांका अर्थात त्यांका देतय. ही गोष्ट ती होती परमेश्वरान त्यांका दिलेल्यान. तर परमेश्वर तुम्हाला काही गोष्टी देता ते पुरेसे नाही असत. जा ते तुमका दिले नसा त्याका तुमचा स्वतःचा बनवण्यासाठी तुमका लढायचा लागतला. फक्त परमेश्वरान दिले नसा या फक्त पुरेसा नाही असा. माझा दास मोशे मेलो याच्या तू आता उठ कमर बांध आणि या सगळ्या प्रजेसोबत यर्दन पार करून त्या देशात जा ज्यांका मी अर्थात इस्रायलांका देऊन झालेलो परमेश्वर आहे का. परमेश्वर हे देश त्यांका दिलेले आहे. त्या वचनाच्या अनुसार आम्ही मोशेक सांगितलंय ज्या स्थानावर तुम्ही पाय ठेवतलास ते सगळं तुमका मी दिलंय काय शंका नाही असा. तुका मी ह्या देतो. नेक्स्ट जंगल ते लेबनॉन पासून महानद तेपर्यंत त्याचकडे महासमुद्रापर्यंत तुमचं सगळं देश तुमचा भाग ठरतलो. हाव नेक्स्ट जीवनभर तुझ्या समोर कोण पण थांबाक नाही शकाचो. तुम्ही मोशेसोबत राहलंय तोच मी तुझ्यासोबत पण राहतलय.
मी ना तुका फसवतलंय ना तुका सोडतलंय. नेक्स्ट साठी दृढ हो. लॉर्ड ज्या देशाक देवची शपथ मी पुरुषांका सांगितलेलं आहे, जो अधिकारी तू हेंका करतलस. ही गोष्ट तुझी परमेश्वर त्यांना पूर्णपणे दिलेलो होतो. तर किती मोठी गोष्ट तुमका दिलंय. मी तुमका सोडूच नाही. पुढे सगळ्या गोष्टी परमेश्वरानं सांगितल्या. 7वे वचन एवढं असत की तू दृढ होऊन त्याच्याद्वारे माझे दास मोशेन तुका दिले असत ते सगळ्याच्या अनुसार करू जो तू प्रयत्न कर. बी डाऊन इन व्हेरी करेजियस. काय हो, खूप मजबूत हो. काय हो, स्ट्रॉंग अँड द व्हेरी करेजियस. सांगले साहसी हो. कशाक साहसी हो? लढासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाक साहसी हो? लढासाठी. थँक गॉड. आम्ही पण 2 वर्ष लढायला येत असो नाही लिहिलं असो. स्टकेसने पहिल्यांदा सांगितले की 2019 मध्ये हे वॅक्सिनेशन सफल नाही व्हायचा. आज तर वॅक्सिनेशन काय आला असफल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झाला असा त्यामुळे तुमका आता वॅक्सिनेशन दाखवायची गरज नाही असा. इनफॅक्ट जर तुमका कोणी सांगितलं तुम्ही वॅक्सिन घेतला असास तुम्ही त्याच्यावर केस करू शकतास. तुमका कोणी सांगितलं मास्क घाला तुम्ही त्या कोर्टमध्ये घेऊन जाऊ शकतास. माझी पूर्ण पलटली असा. पण कोण एका बोलावतो आम्ही तुझे होतो ते का पण हे बोलावतो. जगात 5% स्त्री एकटोच आवाज होतो पुढे आरडा होतो. होतं की त्याच्या वेळे झाले असं त्याच्या डोक्यात फिरला असा. आमच्या डोक्यात माहित ना काय घुसला असा. आमच्या डोक्यात त्या घुसलेला असा. प्रेज द लॉर्ड. आमका लडाख येता आमका लडाख येता. आमका लढणं शिकवला गेला असा. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय केलं आमची लढाई लढलो. तुम्ही सगळं बघताच देशात सगळं आमची प्रार्थना असत. आम्हीच जे होतो याच्या विरोधात होते आणि नाहीतर कोण होता याच्या विरोधात. ख्रिश्चन तर वचन पाठवायचे रोज. बायबल सांगता मोशेच्या दिवसात पद्धतीने सांगितलेली नी घराच्या आतमध्ये बसायचं. घराच्या आतमध्ये बसा. हे ख्रिश्चन होते या देशाचे जे मास्क घालून फिरा होते. पास्टर मला सांगितले होते वॅक्सिन घ्यावा आणि वॅक्सिन नाही घेतलं असताना मोठा सर्टिफिकेट बनवा. पास्टर होते या देशाचे अज्ञानतेत भरलेले आणि आमच्या विरुद्ध कंप्लेंट करायचे. आम्ही उभे होतो. प्रेज द लॉर्ड. कारण आमका माहिती असा लढाचा लागता. हालेलुया. जा परमेश्वरानं सांगितल्या नसा त्याच्यानंतर आमचं एक रोल असा. परमेश्वर असाच काम करता. लोक यांना शिकवलं काय सपोज परमेश्वर सांगितलं तुम्ही बसा. परमेश्वरानं सांगितलं ना बसा. बघा आता कोणाचा एक्झाम्पल घेऊ मी. अच्छा आदित्य खूप स्मार्ट वाटतं. आता आदित्य असा माझ्यासोबत आहे ना. आता आदित्य असा आणि हे कोणी सांगितलं समोरची बिल्डिंग तुला कोणीतरी दिली. समोरची बिल्डिंग तर आदित्य काय करतलो बसतलो काय जातलो बिल्डिंग घेऊक जातलो. तर परमेश्वर चालणार की सगळं काय तुमचं असं तुमका काय होतं लागतं जाऊचं लागतला. तुमका लढाचा लागतला. थँक्यू. तर नको विचार करू की तुम्ही लढतच नाही आणि सगळं काय बदलताला असं नाही होतं. असं यू गॉट टू फाईट द लॉर्ड. नेक्स्ट बस त्याचं पुस्तक तोंडासून कधी नको उतरा गोया. दिवसाचं ध्यान देऊन याच्यासाठी तू जागा यात लिहिलं तू करूचो प्रयत्न कर. आणि असंच करण्यात तुझी सगळी कामं पूर्ण होतली. तू प्रभावशाली होतले. 9वा परत आय नॉट कमांडेड दॅट आम्ही तुका आज्ञा नाही देऊ संयम ठेवून दृढ हो. लॉर्ड मी काय सांगितलं मजबूत हो. कशाक त्याला माहिती होता येऊशू किती लढाई लढतलो असा 13 लढाई देशाक मिळवसाठी ह्यांका लढाई लढाची लागली. ज्यात परमेश्वराचे आपण 6 वचना बघितलं 6 वचना वाचलं त्यांना सगळा तुमचा ह्या तुमचा ह्या तुमचा ह्या तुमचा ह्याच्यासाठी तुमचा एका मिनिटात त्यांना 13 लढाई लढवचे लागले. ही परमेश्वराचे काम करूची पद्धत असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुमका तुमची समृद्धीची लढाई लढायची लागतली. समृद्धीची लढाई काय असा जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात तुमच्याकडे जेव्हा खर्च जास्त असा तुम्ही दशमांश नाही देतले ही लढायची असाची तुमका लढायची असा. दशमांश मी देऊन राहतलोय नाही जो पैसे तुमच्याकडे नाही येऊचो तुमका लढाई लढायची लागते. तुमचं प्रथम फळ देऊचा तर प्रथम फळ देऊचा असा तर तुमचा तुमच्यापर्यंत नाही येऊचा. एक लढाई असा खर्चासोबत. खर्चासोबत काय असा लढाई. आपण म्हणतो विश्वासाची चांगली कुस्ती. वचनावरती भरोसा करूचो लागतलो.
बायबल सांगता की सिंह भुकेलेले झोपा शकतात, पण जे परमेश्वरावरती विश्वास करतात ते भुकेलेले झोपा नाही शकणार. तो या गोष्टी लागली लढाई की वचन काम करता. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराक समजूची प्रयत्न नको करू. परमेश्वर समजतलो आम्ही नाही देऊ शकायचो असो. परमेश्वर नाही समजायचो, तो बदलायचो नाही असा. तो अरबो वर्षापासून असोच असा. काय असा? तुमचं वय माहित नाही का? 30, 40, 50 जास्त कायच नाही असा. 30, 40, 50 माणसं सांगू तू माणूस बदलतेलो वर्षापासून बाबीला सांगणार नाही. कायम काय असोच एकसारखो. परमेश्वर बदलाचो नाही असा. नियम बदलाचे नाही असत. आमका काय करूचा असा, बदलूचा असा आणि त्याच्यात पद्धती शिकायचा असा. यू गॉट टू फाईट. यू गॉट टू फाईट. प्रेज द लॉर्ड. चला नेहम्या 4 अध्याय 14व्या वचनापासून. नेहम्या 4 अध्याय 14व्या वचन. पण उघडा, हे माझी वादी असा आणला असा नाही. नेहम्या 4 अध्याय. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट माहिती असा की ते परमेश्वरान काय केल्यान, त्यांना सांगितल्यान, नेमक सांगितल्यान की ते काय कर, तुम्ही तुटलेल्या भिंती का जाऊन बनवा. आणि नेहम्यान राजाकडून परमिशन पण घेतल्यान. राजाकडून परमिशन घेतलेलं. कोणाकडून घेतलेलं? त्यावेळी लिहिलेला लेटर होता राजाकडून. वाचा जाऊन सगळी पूर्ण गोष्ट. नेहम्याचं पुस्तक. नेहम्याकडे काय होता? लेटर होता. कोणाकडून? राजाकडून. की तुम्ही जावा आणि काय करा, भिंती बनवा. त्यावेळेच्या राजाने लेटर लिहून दिलेले. तुम्ही असं नको हो गया. पण काय झाला, तुम्ही पूर्ण गोष्ट वाचतालाच आसपासच्या लोकांनी राजाची गोष्ट नाही ऐकल्यानी, आसपासच्या लोकांनी राजाची आज्ञा नाही मानल्यानी, का त्रास दिल्यानी, का काम नाही करू दिल्यानी, जेव्हा की राजाकडून काय होती आज्ञा. तर तुम्ही फक्त सुप्रीम कोर्टनं सांगितलं नसं की ओ वॅक्सिनेशन कोण नाही मानू शकणार, कोण नाही घालू शकणार, नको विचार करू की लोक मानणारे नाही असत. तरी पण काय लढायची लागते लढाई. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकताच तुम्ही काय करूची लागते लढाई. पुरेशी नाही असा. ऐकताच तुम्ही पुरेशी नाही असा. गॉट टू फाईट. टू फाईट. उठलंय आणि श्रीमंत आणि सगळ्या लोकांना सांगितलंय का नको बिया, कोणाकडे नको बिया. ते राजाच्या आज्ञेच्या नंतर सुद्धा यांका यांचं काम करू देव नाही इच्छित होते. प्रभू जो महान आणि भययोग्य असा तेकाच स्मरण करून जाऊन झोपा. प्रभू तुमच्यासाठी युद्ध करतलो. लिवलास आहे लिवलास आहे का नको भैया. प्रभू जो महान आणि भययोग्य असा तेकाच आठवून चादर घेऊन झोपा. लिवलास आहे लिवलास तेका आठवून आपल्या भावांनो का मुलींका स्त्री आणि घरांसाठी काय करूया युद्ध करा. लॉर्ड सांगा युद्ध करा. युद्ध करा. त्यांनी काय सांगितले परमेश्वराला आठवून झोपा का युद्ध करा. युद्ध करा. द लॉर्ड. यू गॉट टू फाईट. यू गॉट टू फाईट. यू गॉट टू फाईट फॉर युअर राईट. लढाचा लागतला तुमका तुमच्या तोंड उडचा लागतला. पण फक्त काही खरा असा म्हणून प्रणा असं की सगळे लोक काय खऱ्याक मानतले. प्रेज द लॉर्ड. लोक असत जे खऱ्याक माणूस असून नाकारतले आणि तुमका खोटा माणसासाठी काय करतले विवश करतले. सांगितले तुमका लढाई लढायची लागते. तुमच्या झोपेपासून लढाई लढायची लागतली. मी सांगू शकणार वास्तव मी प्रार्थना करतोय, मी झोपतोय. लढाई लढा, जागा आणि काय करा प्रार्थना करा. गॉट टू फाईट. प्रत्येक आत्म्यासाठी लढाई लढा. प्रत्येक आत्म्यासाठी लढाई लढा. आत्म्याला तुम्ही बोलवतास जे नाही म्हणतात येऊसाठी ते नाही यायचो. तुम्ही त्याच्यासाठी काय करतास प्रार्थनेमध्ये युद्ध करता, मध्यस्थता करता असास. तुम्ही त्या आत्म्या खेचून खै नाही घेऊन येसास चर्चमध्ये. लॉर्ड जेंका तुम्ही चर्चमध्ये नाही बघनास काय त्याच्यासाठी तुम्ही लढतास. यू गॉट टू फाईट फॉर देम. फाईट देम. लॉर्ड तस तुम्ही फाईट फॉर इच सोल. हालेलुया. मी काय सांगितल्या त्यांका नको बिया काय सांगल्या. प्रभू जो महान आणि भययोग्य असा त्याका मानून आपल्या भावांका, मुला मुलींका, स्त्रियांसाठी आणि घरांसाठी आपण कोणासाठी लढतो. आपल्यासाठी लढतो. कोणासाठी लढतो. आम्ही जर नाही लढायचो आमच्या मुलांका मास्क घालून त्यांचे फेफडे खराब होतले. ते मुलांका वॅक्सिन देतले. आमच्या मुलं मरतली. त्यांनी वॅक्सिन घेतली आणि त्यांच्या हालत आताच खराब सुरू झाली. असा जर तुम्ही आणि आम्ही नाही लढायचो तर कोण बोलणार नाही. असा
Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. नेहमी 4:14. चला पुढे जाऊया. जेव्हा आपल्या शत्रूंना ऐकल्याने की ही गोष्ट आमकां महामादली असा आणि परमेश्वरान त्यांची युक्ती निष्फळ केल्यान असा, तेव्हा आम्ही सगळेच्या सगळे फनाकडे आपल्या सगळे आपल्या आपल्या कामाकडे परत इलो. त्यांना समजलं की हो समोरच्यांका समजलं ते आपल्या आपल्या कामाकडे परत दिले. नेक्स्ट हे दाखवू की तुमको मी बुद्धिमान गोष्टी. त्या दिवसापासून लक्ष देऊन ऐका. त्या दिवसापासून माझे अर्धे सेवक त्या कामाक लागले आणि अर्धे तलवारी, धनुष्य आणि जिलीम घालून रवले आणि यहूदाच्या सगळ्या घराण्याच्या मागे हाकीम राहत होते. अर्धे काय करे होते काम आणि अर्धे काय करे होते लढा होते. आज आम्ही लढाई तलवारीने नाही लढणं, लढाई केली लढतो प्रार्थनेने आणि भविष्यवाणीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही म्हणतास मी काम करता असं पुढे जाऊया. तुम्ही म्हणतास हा पास्टर तुम्ही काय करा, प्रार्थना करा, आम्ही काम करतो. मी म्हटले ओके पुढे जाऊया. लोक खूप बुद्धिमान असत, लोक बुद्धिमान असत बोलतात हा असं देवीला असं ना, अर्धे लोक काम करते अर्धे लोक लढा होते. असं तुम्ही प्रार्थना करा, आम्ही कामावर जातो. ओके पुढे जाऊया. शहरपणा बोलावणारे आणि भजनाक देणारे दोनही बाहेर उठे होते. लक्ष देऊ नाही का कोणाबद्दल बोला होतं जे काम करी होते. ठीक असं शहरपणा बोलावणारे आणि भोजक बोलवणारे बाहेर उठे होते. अर्थात एका हातान काम करायचे आणि दुसऱ्या हातान हत्यार पकडून राहायचे. हे ते लढाईचे लोक एका हातान काम करत आणि एका हातान काय पडलेले हत्यार. तुम्ही कामावर गेला असत तर तुम्ही काय करता असाच आत्म्यांका जिंकता असाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कामावर गेला असाल तर तुम्ही काय करता असाच प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समर्थना पुरेसा नाही असा, कारण पुरेसा नाही असा. स्टील हॅव टू फाईट. तुमच्याकडे हत्यार असा कया आणि आता काय असा प्रार्थना, आत्म्यांका जिंकणं, शिवाणी. तुमच्या डोक्यात काय चाललं असा मी जास्त काम करतलय, जास्त देऊ शकतलय. काय चालू असं एक लढाईत काय होय असा पैसो. एक गोष्ट तरी तुमच्या डोक्यात भरतात. बनवणारे दोन्ही बाहेर उठवायचे. एकातन काम करायचे आणि दुसऱ्यातन काय करायचे हत्यार पकडत राहायचे. नेक्स्ट राजमिस्त्री आपापली ओ बॉय बघा राजमिस्त्री आपापल्या जागेवर तलवार लटकवून बनवायचे. तो सिमेंट लावता असा पण काय लटकवलेली असा तलवार. तर तुम्ही काम करता तुमच्या तोंडात काय असा भविष्यवाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही टायपिंग करताच पण तुम्ही प्रार्थना करता असाच. कोण बसलो सुरेंद्र बसलो असा सुरेंद्र जीवन बदलता येशू ख्रिस्ताच्या नावात. त्या तोंडात तुम्ही काय करता असाच लढाई. त्या आत्म्यात तुम्ही नरकात नाही देऊ त्याला शैताना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या डोक्यात काय तुमचे नातेवाईक, तुमचे बाजूवाले, तुमचे मित्र, त्यांच्याकडे तुम्ही काय करता लढाई. त्यांना खैसून आणताच खैसून राजासून खय आणताच परमेश्वराच्या राज्यात. तुम्ही काय करता असाच लढाई. पुढे मी श्रीमंतांका हाकिमांका सगळ्या लोकांना सांगितलंय. नंतर मोठ्यांनी पसरलेला असा आम्ही लोक शहर सगळ्या एकमेकांपासून लांब राहूया. भिंत वेगळ्या जागेपासून तुटलेली होती. काही लोक हे काम करी होते, काही लोक थैसर काम करी होते, काही लोक त्यासाठी काम करी होते. समजलं तुमका. 20 जसून तुमका शंका आहे का घेत आमच्याकडे एकत्र व्हावा. आमचं परमेश्वर आमच्याकडसून लढतलो. करून बघा तो काय सांगता आमचं परमेश्वर आमच्याकडसून लढतलो. ह्यांका माहिती होता ह्यांका पण लढायचा लागताला. तेव्हा परमेश्वर काय करतो ह्यांच्याकडसून लढतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमका खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. सगळे लोक काय होते भिंत असा एक भिंत असून तुटली असं एक भिंत असून काही लोक हे काम करतात, काही लोक थय काम करतात, काही लोक तकडे काम करत असत. नाही सगळं आपापला काम तर करत असत. पण जेव्हा शंख फुगलो जायत त्या झय फुगलो जायत आपापला काम सोडून खय जावा त्या लढ्यासाठी यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यावर आम्ही सांगतो सकाळी प्रार्थना करूची आता तर तुम्ही काय म्हणता हा करूची असा हे शंख फुगलो गेलो असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही जर सांगितलं दुपारी प्रार्थना तुम्ही म्हणताल हा दुपारी करूची असा. सांगितलं रात्री 12 वाजता करूची तुम्ही म्हणताल हा करूची असा. आपलं काम सोडताच आणि आमच्यासोबत काय करतात लढाईमध्ये लढतास. तसं आम्ही मोठी लढाई लढता असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताच तुम्ही सांगू बस मी सकाळी प्रार्थना केलेलं आहे आता पण करूची गरजेची असं काय हा ते शंख फुगलो जात थंय पोचा. मी सांगू प्रेयर रॅली असा तुम्ही थंय पोचा. मी सांगतो सेल रॅली असा तुम्ही काय करतास पोचतास. आपलं काम सोडून तुम्ही ज्याच्याबरोबर जोडता असता जो लीडर असा तो आपलं काम सांगता असा. त्यातून लढाई असा त्यातून लढाई कशी लढायची असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही काम करत राहिलो त्यातले अर्धे रवले. तुम्ही समजता असाच 24 तास लढाई होती. कोण नाही झोपा होतो.
अर्धी झोपा होते अर्धी जागे होते. कशा थोडी ना तुम्ही झोपताना शत्रू म्हणतो हा बाई म्हणलं तुम्ही पण झोपा आम्ही पण झोपतो सकाळी लढूया. तर नाही होता असा. म्हणून तुला हा काय हरकत नाही तुम्ही तो लोक थकलास झोपा मी आता आत्म्यांका नरकात घेऊन नाही जातलोय 4 तास शांती असं नाही होता असा. इनफॅक्ट रात्रीच शैतान लोकांच्या डोक्यात तर टाकूचा प्रयत्न करता. कारण शैतानाक माहिती आहे लोक झोपलेले असतात ते त्यांच्या आत्म्यांपर्यंत संपर्क बनवणं सोपे असतं. लोकांना स्वप्न कधी येतात रात्री दिवसामध्ये कधी नाही येणार कारण तुमच्या डोक्यात दिवसात भरात खूप वेळाची गोष्ट भरलेली असतात. पण जेव्हा तुम्ही झोपलेले असता शैतानाक पण माहिती चांगला वेळ असा. तर आमका पण माहिती असं की रात्रीचो काय असा चांगली वेळ लोकांना शिवबद्दल सांगूसाठी प्रेज द लॉर्ड. म्हणतात मास्टर रात्री नाही होतला मास्टर रात्री नाही होता. मी म्हटलं याच्या चांगली तर मुंबईची बीएमसी चांगली असा. बीएमसी पण सकाळी 4:30 वाजता पाणी देतं सगळे लोक कोणी बीएमसी सांगू देता रात्री झोपाक द्यावा रात्री पाणी कशाक देतास. चर्चमध्ये 2 वाजता प्रार्थना असं बोलतात पास्टर 2 वाजता कशाक बीएमसीचं पाणी नाही ना कधीतरी 2 वाजता आणि लोक भरणत नाही असत. विचारतोय मी हसताच तुम्ही कारण तुमका माहिती मी काय सांगता असे. कारण तुमका वाटतं पाणी जास्त गरजेचं ही प्रार्थना जास्त गरजेची नाही असा. त्यावेळी तुमका तुमची जास्त झोप गरजेची वाटतं. दिवसभर आम्ही काम करत आहोत रात्री काय करू लढा हा लढा. तुम्ही कारण नाही बनवू शकणार तुम्ही लढा जाऊन लपा नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. जो लढतलो तो जिंकतो. बाबा सांगा जो लढतलो तो जिंकतलो लढतलो तो जिंकतलो जो नाही लढतो तो जिंकतलो पण नाही असा. हालेलुया हालेलुया. जे आम्ही काम करत राहिलो त्यातले अर्धी रात्रभर सुरू घेऊन राहायचे नेक्स्ट. तर त्याच वेळेत मी लोकांना ह्या पण सांगितलंय एक मनुष्य आपल्या दासासोबत यरूशलेमच्या आतमध्ये रात्र घालत राहा ती रात्री तर आमची रखवाली करतील आणि दिवसा काम करीत राहतील. बोलतात पास्टर झोपत कधी असते म्हणजे त्यांना जाऊन विचारा इथे वाचून सांगता असे असं असं सगळे लोक बघतो असत दिसत असा खालची 2 लाईनी वाचतालास 1 2 3 हा झोपत कधी असते ते स्वर्गात भेटते तुमका विचारा त्यांका लिवला असा. परत वाचूया 1 2 3 हा. लढाई असेच लढली जातात. प्रेज द लॉर्ड. लढाईमध्ये बसलं नाही जाणार ठीक आहे. लढाईत लढला नाही जाणार. लग्नात जाऊन डिस्कोत नाही केला आता. लढाईत काय केलं जातं लढाई लढली जाता. लिहिलं असं विचार करून बघा काय लिहिलं असत सर लिहिलंच नव्हता मग जास्त ते ह्या वाटावते. मी तुमका कायम सांगितले मी खूप चांगलो पास्टर असे. तुमका 4 तास झोपाक देते खुरेसा असा. त्यावेळेमध्ये बघा ना झोपाक पण नाही भेटला. ते रात्री तर आपली रखवाली करते आणि दिवसा काय करतात काम. हे जे गोष्ट चर्चमध्ये नाही शिकवले जातात आणि ख्रिश्चन शिकाक बघतात आणि हो पर्सन त्यांना माहितीच नाही असा. सगळ्याची बायबल माहिती असा प्रभू लढाई लढतलो. प्रभू लढावतो का हे लोकांना लढाई कोण लढतात बाजूचा विचार लढाई कोण लढता असा तर भेटला काय प्रभू का हे लोक रात्री तर आमचं काही लोकांना झोपण्यापासून पुरेस फुरसत नव्हती. फास्ट प्रेशर खूप असतात. एवढं प्रेशर नको देऊ एवढं प्रेशर नको देऊ तर कोणावरती प्रेशर देऊ. हा आरामात जाऊ तर आम्ही करतलो. कशाक आराम करतालाच तुम्ही कशाक तुमच्या डोक्यात आराम घुसलेलो असा. ह्यो आराम करत करून आम्ही होईपर्यंत पोचला असो करून ह्या पुढे येला असो त्या कामात परत जातलो. यावेळी जर फसलो तर परत बाहेर नाही येतलो. बाबाला सांगता जेव्हा तुम्ही शेताना काढतालाच तर तो येता परत शोधूसाठी ती जागा खाली असा काय नाही असा. तो काय करता ह्यावेळी 7 गुणा जे लोकांची तयारी करतात त्याच्यापेक्षा मोठी असा. अजूनपर्यंत तुम्ही खोटा नाही बघितला असाच. याच्यापेक्षा मोठा खोटा ती प्लॅन करता असत. तर तुमका वाटत लढाई संपली सुरुवात फक्त ही असा. त्यांना आपले चुकी समजले असत की आम्ही काय काय चुकी केलं. तुमका वाटतं की नाही हो आता बस 2 वर्ष आम्ही नोकरी नाही केलं लॉकडाऊन होता आता 2 वर्ष दाबून नोकरी करतलो. नाही येडेपणात नको फसा. सगळं ओपन झाला असा तर फिराने येऊया टिमताल फिराने येऊया. काकाचं लग्न रावलेला तुझं मूल रावलेला त्यांचा करून येऊया. आता भैया लोक गावाक जावं लागले असं. आता खय गेलास गावाक लढवून होते तो हे नव्हतास
कधी प्रार्थना करू शिकतलाच 2-2 तास 3-3 तास अन्य अन्य भाषेत ते तुमका आत्म्यांका जिंकणं गरजेचं असताला. तुमका वाटलं माझं जीवन माझी मुलं माझी बायको पर्यंत कधी डोळे उघडतले. आता असा पण तापण लुटतला तेव्हा नको म्हणा ते ख्रिस्ती जे फक्त आपली आशेषा स्वतः असत, येडे ख्रिस्ती असत, छोटे ख्रिस्ती असत, ज्यांका लढणं नाही शिकवला गेला असा. वी गॉट टू फाईट वचन. When I read this, I go hellway. आता मी माझे कपडे उतरायचे आणि माझा भाव आणि माझा सेवक जे रक्षक जे माझ्या अनुचर होते कपडे उतरायचे. सगळे काही पाण्याकडे पण हत्यार घेऊन जायचे. लोक कपडे पण नाही बदलायचे, आंघोळ पण नाही करायचे. त्यांना माहिती होतं की आंघोळ करताना कधी शत्रू येऊन नाही प्रहार करीत. लोक आंघोळच करतात 2 तास. ठंडे ठंडे पाणी से नाना चाहिए, गाना आए या ना आए गाना. काय करतास तुम्ही? पर्यंत तुमचं ऐशो आराम तुमच्यासाठी गरजेचं बनणार होतो. ना मी माझे कपडे उतरायचे, ना माझे भाव, माझे सेवक, ना माझे रक्षक जे माझ्या अनुचर होते कपडे उतरायचे. सगळे जण पाण्याकडे पण आपले हत्यार घेऊन जायचे. लॉर्ड हे काय होते? लडाखू ख्रिस्ती. बोलो लडाखू ख्रिस्ती. ऐकताच तुम्ही? अब्राहमाकडे सेना होती जर तुम्हाला नाही माहित असत तर वाचा जेनेसिस 14:14. ऐकान की त्याचा भाचो बंदी बनवलं गेलेलो असा. अब्राहम आपले 318 शिक्षक युद्धात निपुण कौशल्य दाखवणाऱ्या या दासांक घेऊन ते त्याच्या कुटुंबात उत्पन्न झालेले अस्त्रशस्त्र धारण करून लहानपर्यंत त्यांचं पाठलाग केले. अब्राहमाकडे पण काय होती? सेना. आपण सेना कशी बनवता असं जी काय करू शकता? प्रार्थना. काय करू शकता? भविष्यवाणी. त्या नाही ती की पास्टर मुलगी पसंत येईल, पास्टर मुलगो पसंत येईल, ही सेना नाही असा. सेनेत काय लागतात? त्याग. सेनेत काय लागतात? समर्पण. जी ख्रिस्तींका तेव्हा त्याग करूचो असा, समर्पण करूचा असा, त्रास उठवचो असा. तो वेळ नाही असा की आम्ही फिरू आपल्या इच्छेसून जगा कोयो. लॉर्ड लोकांपत्र 14 अध्याय 12 वचन. पण परमेश्वराचं वचन जिवंत आणि प्रबळ प्रत्येक दुधारी तलवारीपासून खूप आधार असा आणि प्राण आणि आत्मा आणि गाठीक आणि गुंतेक वेगळा करून आरपार छेदता आणि मनाच्या भावनेक आणि विचारांका आपल्या मनाच्या भावनांका आणि विचारांका जाचा वचनाच्या द्वारे. कारण जर तुम्ही खराच सेवा करू इच्छितास परमेश्वर तुमच्यासाठी रस्ते बनवतलो. जर तुमका संधी नाही भेटणार असा सेवा करूची, तुमच्यासाठी नाही भेटणार असा कदाचित तुम्ही सेवा करूक नाही इच्छिनास. दुसरा मी बिना मास्कच्या बिना वॅक्सिनच्या 2 वर्षापासून चालवतो. मी गेले पोलीस स्टेशनात पण घेऊन गेले का पोलीस वाचवता असा. तुम्ही परमेश्वराचं काम करता असं कोण नका सांगू शकणार का माका? कोणाची हिंमत नाही असा. पण माझ्यासाठी भांडाक नाही होतो कशा? कारण मी ताकद त्याचा परिश्रम मागवण्यासाठी सांगितलं नसा. कारण मी माझी लढाई लढता असं. प्रेज लॉर्ड. पण कसं प्रश्न असा की तुम्ही तुमची लढाई लढता असास काय? तुम्ही आपल्या नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी, शेजारांसाठी लढाई लढता असास. असं नाही ना तुम्ही त्यांच्यावरती हार मानलास. आता नाही ते मानतले येशू ख्रिस्ताक खराच मानतले तर सत्य आमच्याकडे असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्या गोष्टीने तुमच्या विश्वासात काय करू कया? वाढवू कया? तुमका तुमचे खर्च कमी करूचे असले चर्चमध्ये देवासाठी तर करा. लॉर्ड तुम्ही मुलांका सुधारायची लढाई काय योग्य दिशा देऊची लढाई. मुलाने जरा समजलं आमच्याकडे पण आणि आईन पण आपला जोडून मुला फोन दिले. काय करतो तुला त्या फोनने? माहिती आहे फोनने तो काय करतो असा? सगळ्या उलटे सुलटे काम करतो या फोननी. आणि तुम्ही त्याला फोन दिलास बुद्धी खय होती तुमची. तुम्ही वाटलं ओ आम्ही चांगले आई बाबा असं, मी चांगले आई बाबा असं. तुम्हाला सांगितलं लढा तेव्हा लढा. कारण कदाचित तुमका पूर्ण गोष्ट नाही माहिती असं ठीक आहे. जर तुमका दिसायला तरी करा. आत्म्यांका जिंका. माझ्या सांगा आत्म्यांका जिंका. आत्म्यांका जिंका. प्रार्थना करा. भविष्यवाणी करा. उठवा आपल्या हातांगाने करा अन्य भाषेत प्रार्थना. أزيك وشفر ألبون تبديك أزيد ربو أزيك وشفر ألبون تبديك أزيد ربو رجع أزيد رجع وده بديك أزيد رجع وشفر ألبون تبديك أبو تبديك أزيد ربو
प्रार्थना करा आपल्या सेल मेंबरसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, इतरांसाठी प्रार्थना करा. प्रार्थना करा आपल्या सेल मेंबरसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करा. तुमच्यासाठी प्रार्थना करा की शैतान त्यांना चर्चमध्ये एवढी नाही थांबू शकतो येशू ख्रिस्ताच्या नावात. परत तुम्ही त्यांना घराकडे जाऊन परत भेटालास. आपलं हृदय येशू ख्रिस्ताक देतले. भारत येशू ख्रिस्ताचो असा. भारत येशू ख्रिस्ताचो असा. शैतान निघून गेले असते येशू ख्रिस्ताच्या नावात. वॅक्सिनेशन असफल असा येशू ख्रिस्ताच्या नावात. मुलांची वॅक्सिन असफल असा येशू ख्रिस्ताच्या नावात. उघडलेले असत काही बंधन नाही असं येशू ख्रिस्ताच्या नावात. नाईट कर्फ्यू नाही असा, कर्फ्यू नाही असा, खयचो मास्क नाही असा येशू ख्रिस्ताच्या नावात. वेगान पुढे वाढता असं येशू ख्रिस्ताच्या नावात. भारताच्या कोपऱ्यात सुवार्थ पोचता असं येशू ख्रिस्ताच्या नावात. लोक येशू आपल्या पूर्वज रूपात ग्रहण करत असत. भारतात सत्यनिष्ठ आणि उद्धाराची पाऊस पडता येशू ख्रिस्ताच्या नावात. लोकांचे हृदय उघडलेले असत. सुवार्थ ग्रहण करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात. लोकांचे हृदय उघडलेले असत. सुवार्थ ग्रहण करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आडा शकतास महिमा, महिमा. रिबोशी कतलब आपल्या हातांक उठवा. रिबोसा कशाला बोसिया रोजी का पोशाखला जीतवे. जर तुम्ही पहिल्यांदा इला असास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. जर पहिल्यांदा इला असास प्लीज उभे राहू शकता. जोरात ट्राय तुला पर्यंतसाठी जोरात ट्राय होतोया. थँक्यू. तर आम्ही इच्छितो की तुम्ही पण येशू आपलं प्रभू बनवून जावा. हे गोष्टी ज्याचे आम्ही आनंद घेतो तुम्ही पण घेऊ शकता. तर खूप सरळ असा आपले डोळे बंद करा आणि या प्रार्थनेक आपल्या तोंडात बोला. तोंडात बोलणं गरजेचं असा. परमेश्वराची पद्धत हीच असा. बोला, हे प्रिय पिता परमेश्वरा, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. मी विश्वास करतोय की येशू माका वाचवसाठी क्रुसावरती मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेलेल्यासून जिवंत केल्यान आणि तो आज जिवंत असा. मी आपल्या तोंडान घोषणा करतोय, आपल्या हृदयात विश्वास करून येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र आतापासून माझो प्रभू असा, माझो स्वामी असा. मी वाचला असय, माझो उद्धार झालेलो असा. आजपासून मी नवीन जन्मला असय आणि मी विश्वासाच्या द्वारे आपल्या आतमध्ये परमेश्वराचं जीवनाक ग्रहण करतोय. धन्यवाद परमेश्वरा, येशूच्या नावात आमीन. त्यांच्यासाठी स्वागत आहे तुमचा परमेश्वराच्या राज्यात. जर तुम्ही ही प्रार्थना केला असाल तर परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकल्या नसा, तुम्ही वाचला असास, आजपासून तुम्ही परमेश्वराची संतान असास. याच्यावर तुम्ही पश्चात मी प्रार्थना करतोय. परमेश्वर प्रार्थना तुमच्या संतानांसाठी, माझ्या भावा आणि बहिणींसाठी पूर्ण भारतात आणि हयसर ज्यांनी येशू ख्रिस्त आपलं जीवन दिले असा प्रभू आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या नाव यांच्यावरती कायमसाठी बनवतो तुला येशू ख्रिस्ताच्या नावात. यांच्यावरती काही कधी करण्याचं येशू ख्रिस्ताच्या नावात. आतापासून ही आशिषित असत प्रभू. यांका आशिष दे तुमच्या बुद्धीद्वारे, तुमच्या अनुग्रहाद्वारे, प्रेमासोबत आणि तुमच्या आत्म्यासोबत. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. बस शकतो आपण ज्यासाठी जोरात एकदा टाळी वाजवू शकतो. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा भेटची प्रेम देवचो दशमांश देवलो फाईट की तुमच्याकडे देवासाठी काहीतरी असतात. लढाई लढा त्या गोष्टींसाठी. झीन तर शफल झीत रे. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य, जुनी गोष्टी सरले, मी नवीन जन्मले, महान
विजयी मीच असे. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य. जुने गोष्टी सरले, मी नवीन जन्मले. महान विजयी मीच असे. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य. जुने गोष्टी सरले, मी नवीन जन्मले. महान विजयी मीच असे. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले. धन्यवाद देतो प्रभू तुमच्या दयेसाठी, करुण्यासाठी, प्रेमासाठी. धन्यवाद या भेटी काढूचो अनुग्रह, बुद्धी, विश्वास देवसाठी. हा प्रभू धन्यवाद 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 धन्यवाद. जसं आम्ही तुमच्या वचनाच्या अनुसार दिला असं तुमच्या वचनाच्या अनुसार आम्ही वाढलेली फळांक ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद. या भेटींवर तुमच्या आशयांचं आव्हान करतो, वाढीचं नियमाक बोलतो, तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय अनाउन्समेंट असत लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात अनाउन्समेंट असा, तुमचो लिडरशिपचो कोर्स चालू असा. तुम्ही खूप लोकांनी एनरोल केलेला असा. जर तुम्ही पहिल्या दिवशी तरी इलास तरी काय बना लीडर. नको सांगू की मी लीडर नाही बनायचं, मी माझं जीवन माझ्या पद्धतीत जगतलंय. तुमचं नुकसान करतास. देव की आम्ही सांगलो तुम्ही लीडर बना तर लीडर बना. काम केलं जाय त्या करा तुमच्या भलाईसाठी. जर मी लीडर नाही बनणार तर मी तुमची सहायता नाही करत आहे. मी पण तुमच्यासारखं चर्चमध्ये इलेलं आहे. पण जेव्हा मला सांगितलं लीडर बना तर मी ओके म्हटलं बनतंय ओके यापर्यंत पोचतोय. पण एकटं होतंय आणि आम्ही वाढत 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 इथपर्यंत पोचला असो आणि अजून पण आम्ही थांबलो नाही असो. आम्ही पुढेपर्यंत जात असो. तुमका पण ना माहिती आहे की तुमचं लीडर बनशा तर काहीपर्यंत जातलास. पहिल्यांदा लीडर बनायची प्रयत्न तरी करा, हिंमत तरी करा की मी लीडर बनू शकतोय. लीडरचा अर्थ हो नाही की फक्त बस काम करूचा असा. लीडरचा अर्थ असा वचनाक शिकना. ठीक असा. लीडर तो नसा जो काम करता, लीडर तो असा जो वचन जाणता, वचनाक कामामध्ये आणता. हालेलुया. तसाच हालेलुया. माझी गोष्ट समजता असा काय बना लीडर काय बना प्रोजेक्ट 5000 त्याच्याबरोबर 5000 लोक काय करतात दर महिन्यात 5000 बरोबर पार्टनरशिप. लढाई चालू असा. काय चालू असा? लढाई चालू असा. लढाईत काय लागता? पैसो. गोष्टी तुम्ही ऐकता त्याच्यामुळे लढाई असा. पैसे लागता ह्या गोष्टीमध्ये. छोटी साहेबसाठी पैसे लागता, लंचमध्ये पैसे लागता, स्टेशन असा 24 तासाचे पैसे लागता, गोष्टीमध्ये पैसे लागता. परसून नाही टाका की आम्ही पण कमवतो आणि लावतो. देवा की तुम्ही पण करा आमच्यासोबत पैसे लावा. चलो ऐकताच तुम्ही. हालेलुया हालेलुया. प्रेइंग पार्टनर आम्ही काय चितो 5000 लोक तुम्ही आमच्यासोबत काय करू प्रार्थना. आम्ही सांगितलं 5000 सोल विनिंग. नंतर ऑल इंडिया लीडर्स ट्रेनिंग असा 24, 25 आणि 26 फेब्रुवारी. वेळ काढूक सुरू करा. मुंबईच्या बाहेरचे ट्रेन बुक करणं सुरू करा. मिडवीक सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट असा जी असता वेनसडे. कधी असता? वेनसडे. मिडवीक सर्व्हिस. या सर्व्हिस व्यतिरिक्त 3 सर्व्हिस अजून होतं. सेलची सर्व्हिस, एक मिडवीक, तिसरी प्रेज फ्रायडे. काय तिन्ही इम्पॉर्टंट असत. हे बोला तिन्ही इम्पॉर्टंट असत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व्हिस आपण उभे राहतलो. प्रभूचे धन्यवाद देतलो. आपल्या हातांक उठव. प्रार्थना तुमच्या मुलांसाठी. म्हणजे शैतानांका यांच्यावर जीवनापासून मी पळवतो येशू ख्रिस्ताच्या नावात. जी शैतान लोकांना कर्जापासून उकसवतं त्यांना मी जीवनापासून पळवतो येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू. जी शैतान यांच्या पैशांका पुढे वाढण्यापासून थांबवतो त्यांना मी त्यांच्या पैशापासून प्रभाव कापता येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांच्या जीवनात समृद्धी बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू. योग्य वेळेत योग्य लोक यांना आठवतात. हा प्रभू. धन्यवाद 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 धन्यवाद. तुमच्या आत्म्याद्वारे हे पुढे वाढतात येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांच्या आतमध्ये परिणामाक निर्माण करता येशू ख्रिस्ताच्या नावात. महान कामं करतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हो धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. परमपित्याचा प्रेम, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह
आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडनं कामसाठी बळांत राहतली. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा कायम आमच्या जीवनात निवास करतील आणि कायमसाठी परमेश्वर आचार्यात निवास करतलो. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. थँक्यू. आनंद करा. वचन काय करता? काम करता. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment, and share. Thank you, and God bless you.